थँक्यू डीजे मास्टर. पहिला चेंडू ऑन साईडला भिरकावून देतोय शांतनू पाटील. हा चेंडू अतिशय सुंदर चेंडू खोदून काढतो चेंडूला. चेंडू लॉंगॉनला एक धाव पूर्ण करतोय. अतुल चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतोय. शांतनू पाटील आमच्या समालोचन कक्षामध्ये बराच वेळ इथे होते आणि सामना त्यांनी जवळून पाहिलेला आहे आणि आम्हाला सगळे बाळू पाटील या विकेटवर खेळण्यासाठी खूप मजा येते. खूप चांगल्या प्रकारे चेंडू बॅटवर येतो या विकेटवर. तर त्याला आयोजकांना पण धन्यवाद दिले शांतनू पाटीलनी. सचिन गोलंदाजी मार्ग सायकला बंदाज. राकेश यष्टिरक्षक फलंदाज. साईडला चेंडू खेळण्याचा प्रयत्न करतो. चेंडू जातोय फायनल क्रीजमध्ये एक धाव पूर्ण करतोय. मिलिंद 2 धावा. यस 2 धावा आहेत. चला चेंडू लगेच द्यायचा आहे. सागर पाटील चेंडू चेक करायचा आहे. बघा क्रॉसिंग कंपल्सरी असणार आहे. तुम्हाला जर क्रॉसिंग केली तर पेनल्टी लागू शकते. काल एका संघाला पेनल्टी लागली तो संघ इथं पराभूत झाला होता. पेनल्टी फार महत्वाची असते. कारण पेनल्टी कोणी लावून घेऊ नका कारण पेनल्टीमुळे संघ पराभूत होताना आम्ही बऱ्याच वेळा बघितलंय. 2 धावसंख्यावरती धावसंख्या 9 धावा माफ करा. कारण शांतनूने आपण तर पहिल्या चेंडूत षटकाराने आघात केल्यानंतर सिंगल घेऊन एक धाव पूर्ण केल्यानंतर राकेश स्ट्राईक येतो. राकेश पाटील तुमच्या व्यासपीठावर आपण बघतो आमच्या समालोचन कक्षामध्ये सकाळपासून आपण मिळले की एक जबरदस्त व्यक्तिमत्व माणिक पाटील सागर पाटील यांचे बाबा. काका पुन्हा एकदा दुपार सत्रामध्ये तुमचं हार्दिक स्वागत. हा चेंडू पुढे स्वतःला ड्राईव्ह करतो. चेंडूला चेंडू आवडते यावेळेला फलंदाज बाद होतोय. लूज शॉट सिलेक्शन आपल्याला बघायला मिळतोय. राकेश बॅक टू पवेलियन. डीजे नवीन फलंदाज दिनेश खुटारकर. यावर्षी दिनेश आपण जर बघितलं ते 11 किंवा 10व्या क्रमांकावर फलंदाजी पण आज मात्र आपण 3ऱ्या क्रमांकावर येतोय. त्याचं कारण की जबरदस्त फलंदाजी करतोय. स्वतःला इम्प्रूव्ह केलंय. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून आपण सिद्ध केलंय दिनेश खुटारकरने. सचिन गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड तिकडे मिळाला. स्ट्राईकवर शांतनू. हा चेंडू ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न करतो. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. डॉट चेंडू जातो. इथे मात्र पंचांकडे थोडंसं बघितलं जातं पण पंच मात्र कोणत्याची खून करत नाही. ऑन साईडला शपल होऊन मिडकेच्या डोक्यांना मारण्याचा प्रयत्न करत होता सचिन. शांतनू. हा चेंडू पुन्हा वन्स अगेन मिडकेच्या डोक्यावरनं आउट ऑफ द पार्क. 6 धावा. गुड शॉट. थँक्यू. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 गडी बाद. 15ची धावसंख्या शांतनूच्या बॅटमधून आपण बघतोय. शांतनू पाटीलच्या बॅटमधून 2 षटकार येतात. कारण की धावसंख्या 2 षटकात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा. शांतनू पाटील आपण एक जबरदस्त फलंदाज आहे आणि तो सिद्ध करतोय. आपल्या मालिका वीरसाठी आपण बघितलं तर स्पर्धेत जो खेळाडू मालिका वीर ठरेल तर एक बॅट सुद्धा दिली जाणार. कोकापुराची बॅट आहे. आज मार्केटिंग प्राइस बघितली तर 1.5 ते 15 ते 1600 रुपये प्राइसची बॅट आहे कोकापुराची बॅट. गोंधळी सज्जतो निखिल वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं घेऊन येतोय. स्ट्रायकेला फलंदाज दिनेश खुटारकर. मगाशी खूप चांगली फलंदाजी केली. आता मात्र 3ऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येतोय. दोन्ही खेळाडू बघितले छोट्या कच्च्या आपण नेहमी म्हणतो क्रिकेटमध्ये छोटा तीर घावकरे गंभीर. दोन्ही संघांकडे फलंदाजी खूप चांगली आहे. गणेश भोईर आपण म्हणतो यष्टिरक्षकाच्या भूमिकेत पाहतो आपण. निखिल गोलंदाजी मार्कवर. चेंडू ऑन साईडला पुल करतो. चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये. 1 धाव पूर्ण करतो. जोपर्यंत चेंडू फीड होतोय इथं मात्र 1च धाव मिळते. पुणे एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न करतो. चेंडू पडल्यानंतर खाली जातो. जोपर्यंत चेंडू पॉइंटला फीड होतोय 1 धाव इथं मात्र पूर्ण होते. 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकावरती आपण पाहतोय. 17 धावा. षटकात खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. आपण निखिलच्या निखिल गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला फलंदाज दिनेश खुटारकर. राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय.
चेंडू ऑन साईडला लॉफ करतो चेंडूला लॉंग ऑनच्या डोक्यानं जातो का बाईचा चेंडू 6 धावा गुड शॉट. थँक्यू. सागर पाटील यायचं जरा चेंडू चेक करायचा पुन्हा कारण की आपण मंडपावरती चेंडू गेलेले आहे. सागर पाटील धावसंख्या षटकाराने वाढते. धावसंख्या 6 आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकावरती 23 धावा. स्पर्धेत आपण बघते बरेचसे चेंडू जात आहेत. आयोजक सातत्याने नवीन चेंडू देत आहेत. त्या आयोजकांना पण धन्यवाद द्यायचे कारण बरेचसे चेंडू लागत आहेत माणिक पाटील या स्पर्धेसाठी. आज आपण तर राकेशला मी आज बऱ्याच वेळानंतर पाहतोय मैदानावर. राकेश धन्यवाद तुमचं सुद्धा दुपारच्या निखिल गोलंदाजी मार्कवर ओरदेकडे मार्क करतो. स्ट्राईकला म्हणतात दिनेश खुटारकर. ऑन साईडला पण पुल करण्याचा प्रयत्न करतो. चेंडू मात्र बॅटच्या संपर्कात येत नाही. चेंडू जोपर्यंत 30 सर्कल मध्ये मिड ऑन रिजनला फीड होतोय. 1 धाव इथं मात्र मिळते. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्येत धाव फलकावरती आपण पाहतो यावी 24 धावा. दुसरं षटक प्रगती पाहतो रे. शांतनूच्या बॅटमधून आपण बघतो 2 षटकार. दिनेशच्या बॅटमधून 1 षटकार येतोय. बघितलं तर खेळाडू थोडंसं इंजर्डग्रस्त महसूस करतायत. स्प्रे पाहिजे असेल तर स्प्रे आहे इथं उपलब्ध. आज आपण म्हटले 2 खेळाडूंचा वाढदिवस इथे साजरा केला. किशोर चापाडे संघाचे आणि सुशील पाटील टायगर संघाचे. थोडंसं आपण चला जरा पंच सामना बघायचा. खेळाडूला इंजर्डग्रस्त आहेत. मला वाटतं स्प्रे पाहिजे असेल तर स्प्रे मिळू शकतो तुम्हाला. निखिल गोलंदाजी मार्क स्ट्राईकला पण शांतनू पाडेल. एक जबरदस्त क्रिकेटर सातत्याने खूप चांगले परफॉर्मन्स करतो आपल्या संघासाठी जयनुमान क्रिकेट संघासाठी. निखिल गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओरतीकडे मारा करतोय. चेंडू पडल्यानंतर गुडल्या स्पॉटवर खाली जातोय. ऑन साईडला मिडविकेटच्या डोक्यावर काढायचा प्रयत्न करतोय. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. 2 षटकांत आपण ड्रिंक बेसिकल मैदानात जाणार. ड्रिंक ट्रॉली देखील मैदानात जाणार आहे. निखिल गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओरतीकडे मारा करतो. स्ट्राईकला फक्त शांतनू पाटील. चेंडू लॉप करतो. चेंडू हवेत यावे लाभायचं झेल होतोय का लॉंगॉनला. सचिन कोणती चूक करत नाही. शांतनू बॅक टू पाबेलेन डीजे. थँक्यू. आपण सुनील मडवी कडून 100 रुपये पारितोषिक आलेले सचिनसाठी या झेलसाठी. सचिन विनिंग संपल्यात आपला पारितोषिक घेऊन जायचंय. सुनील मडवी यांच्याकडून 100 रुपये पारितोषिक आलेले सचिनसाठी. शांतनू बॅक टू पावेलेन.
धावसंख्या आपण बघतोय 2 षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावा 2 गडी बाद. स्ट्राईक एंडला फलंदाज येतो. यावेळी आपण अतिशय चांगला फलंदाज, अतिशय गुणवान मातबगार खेळाडू आपण बघतोय. गुणवत्ता आता सिद्ध करावी लागणार. सागर पाटीलला एक उपयुक्त फलंदाज मिडल ऑर्डर मधील, एक चांगला गोलंदाज, तेवढाच चांगला फलंदाज. आता मात्र 2 अष्टपैलू खेळाडू आपण फलंदाजी करताना पाहतोय. गोलंदाजी सज्ज अतुल. अतुल गोलंदाजी मार्को. स्ट्राईकला फलंदाज सागर ऑन साइडला भिरकावून देतोय, पण पाहिजे किती धावा मिनिटाची. ते एक धाव पूर्ण करतोय, पाहिजे दुसरी धाव होते का? 2 धावा इथे मात्र पूर्ण होत आहेत. 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतोय. 26 धावा धावा करावा लागणार आहेत. 40 ते 45 50 पर्यंत टार्गेट करावं लागेल. गणेश सारखा आक्रमक फलंदाज आपण सपाटे संघाकडे. अतुल सारखा एक चांगला फलंदाज. निखिल चांगली फलंदाजी करतो. सचिन चांगली फलंदाजी करतो. धावसंख्या 26. अतुल गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क करतो. स्ट्राईकला फलंदाज सागर पाटील. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर कट करतो. चेंडूला करण्याचा प्रयत्न केला. चेंडू जोपर्यंत फीड होतो त्या सरकारमध्ये एक धाव पूर्ण करतो. मिस फीड होते मात्र दुसरी धाव पूर्ण होते का पाहायचंय. 2 धावा इथे मात्र पूर्ण होत आहेत. कारण क्रिकेटमध्ये आपण म्हणतो चूक केली तर त्याला तुम्हाला बक्षलं जाणार नाहीये आणि चुकीला माफी नाहीये. 2 धावा इथे मात्र पूर्ण करतोय. कारण धावा येतात तशा महत्वाच्या नाहीयेत. टायगर संघाने धावा येणं फार गरजेचं आहे. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 28. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. अतुल गोलंदाजी मार्कवर. स्पिन आक्रमण पाहतो आपण. राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. चेंडू ऑन साइडला शापलून पुल करतोय. चेंडूला चेंडू सीमारच्या बाहेर जातोय. 4 धावा. गुड शॉट. थँक्यू. चौकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकावरती आपण बघतोय. 32 धावा. आमचे गुणलेखक नवीन कोणकर. बाळा पाटील आपण तो जरा बॅनर्स लावून घ्यायचा. बरोबर बाळा पाटील ते आपण बघितलं तर पडदा लावून घ्यायचा आपला. अतुल गोलंदाजी मार्कवर. आतापर्यंत अतुलने 3 चेंडू फेकलेत. 8 धावा दिल्यात. स्ट्राईक एंडला बघितलं सागर 3 चेंडू फेस करतोय. सागर एक जबरदस्त फलंदाज, आक्रमक फलंदाज आहे. अष्टपैलू खेळाडू आपण बघतो. सातत्याने जेव्हा जेव्हा गोलंदाजी येतो, गोलंदाजीला विकेट टेकिंग गोलंदाजी करतो. फलंदाजीची गरज असते तेव्हा मात्र संघ अडचणी सोबत तेव्हा चांगली फलंदाजी करतोय. हा चेंडू ऑन साईडला घेऊन करतो. जेव्हा चेंडू बघितला तर थोडासा आपण बघितलं तर लवकर शॉट सिलेक्शन करतोय. कारण चेंडू बघितलं थांबून येतोय. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकावरती 33 धावा. तर स्ट्राईकरला फरक आपण पाहतो यावेळी दिनेश खुटारकर. अतुल राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो. स्ट्राईकला दिनेश. हा चेंडू ऑन साइडला पुल करतोय. चेंडू 2 क्षेत्राच्या गॅपमध्ये जातो. जोपर्यंत चेंडू फीड होतोय. मिडविकेट रिझर्व मध्ये 1च धाव मिळते. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकावरती 34 धावा. किशोर येऊन चेंडूला फीड करतोय. धावसंख्या 34. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. अतुल गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला फलंदाज आपण बघतोय सागर पाटील. हा चेंडू लॉफ करतोय. पॅरालाल षटकार. 6 धावा. गुड शॉट. थँक्यू. पहिल्या षटकात आपण बोलले सचिनच्या 15 धावा. त्यानंतर आपण बोलले निखिलने गोलंदाजी केली. 9 धावातला 1 गडी बाद केले. पण अतुलच्या या षटकात शेवटच्या चेंडूचे षटकार होतोय. 16 धावा येतात. धावसंख्या धाव फलकावरती आपण बघतोय 40 धावा. अंतिम षटक आता पाहायचं. दिनेश आणि सागर ही जोडी किती धावा करतात आणि किती धावांचं लक्ष होतंय. कारण का गोलंदाजी खूप चांगली. आता मात्र
फलंदाजी चांगली होते, गोलंदाजी पण चांगली करावी लागली तर सामना जिंकायचा असेल तर सपाटे संघाकडे आपण फलंदाजी खूप चांगली आहे. अंतिम षटक घेऊन येते गोलंदाज यावेळी भरत. सायकलला फलंदाज दिनेश. 75 दिनेश अंतिम षटकामध्ये कशा प्रकारे फलंदाजी करतो. दिनेश आणि सागरी जोडी प्रेक्षक मात्र भरपूर प्रमाणात झाले. त्या प्रेक्षकांना देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतो. या स्पर्धेचं प्रेक्षकांचं. भरत दिनेश अतिशय सुरेख चेंडू खोदून काढतो. चेंडूला ताट्या सर्कलमध्ये जोपर्यंत चेंडू फीड होतोय. फलंदाज मात्र धावबाच्या स्वरूपात बाद होतोय. मात्र दिनेश बॅक टू पाविले. थँक्यू. धावसंख्या आपण बघतो धाव फलकावरती 3 गडी बाद. धावसंख्या आपण बघतो 40 धावा. अजूनही 5 चेंडू बाकी आहेत. नवीन फलंदाज येतो यावेळी मंदार. नवोदित खेळाडू पण फलंदाजी चांगली केली होती पडल्याच्या मैदानात. तो मंदार आता मात्र येतोय. भरत सागर ऑन साइडला मिड ऑनच्या डोक्यानं घेऊन करतो. एक धाव पूर्ण करतो. 2 क्षेत्राच्या गॅप मधनं चेंडू सीमा पार. 4 धावा. गुड शॉट. चैताचे गो नये दिशी, चैताचे गो नये दिशी, चैताचे गो नये दिशी, चैताचे गो नये. थँक्यू. कारण का लॉंगॉन आणि थोडं लॉंगॉनच्या मधनची गॅप होती. त्या गॅप मधनं चेंडूला खेळून करतो. मिडांच्या डोक्यावरनं चेंडूला खेळून काढला होता. धावसंख्या चौकाराने वाढते. धावसंख्या 44. अजूनही आपण बघितलं तर 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. भारत राईट आर्म ओव्हरकडे मारा करतो. स्ट्राईकला फलंदाज सागर पाटील एक उपयुक्त फलंदाजी करतो. उपयुक्त विनिंग खेळ. हा चेंडू मोठा फटका मारायचा प्रयत्न करतो. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. ड्रिल करून दाखवतोय कशा प्रकारे चेंडू खेळत होता. साईडला एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं निर्धाव चेंडूची समाप्ती. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत आणि या 3 चेंडू मध्ये आता पाहायचं भरत कशा प्रकारे गोलंदाजी करतो आणि सागर पाटील कशा प्रकारे फलंदाजी करतोय. भारत राईट आर्म ओव्हरकडे मारा करतो. स्ट्राईकला फलंदाज सागर पाटील. हा चेंडू हेलिकॉप्टर शॉट आहे. चेंडू लॉंग ऑनच्या मध्ये 1 धाव पूर्ण करतोय. झेल सुटतोय. इथं मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या धाव फॉल करते आपण पाहतोय 46. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सागर पाटील स्ट्राईकला आहे. मंदार नो स्ट्राईकला आहे. मंदार आपण बोलले तर सागर यांचे बंधुराज सुद्धा आहेत. हा चेंडू लॉफ करतो. चेंडूला थोडं लॉंग ऑनच्या डोक्यावरनं 6 धावा. गुड शॉट. थँक्यू. कारण का झेल सुटला होता. अवघड झेल प्रयत्न केला होता अतुलने पण क्रिकेटमध्ये अवघडातले अवघड झेल तुम्हाला पकडावलं आणि सागर पाटील सारखा झेल सोडला तर त्याची किंमत मोजावी लागते. तुम्हाला किंमत इथे वसूल करतोय. षटकाराने आघात करतोय. धावसंख्या 52. भारत चौथ्या कधी अंतिम चेंडू स्ट्राईकला सागर. हा चेंडू पुणे लॉक करते. लॉंग ऑन लॉंगच्या मधनं स्वीटली टायमिंग आउट ऑफ द पार्क. 6 धावा. गुड शॉट. थँक्यू. 33 धावा कुठल्या जरा सागासरी जोरदार अप्रतिम 3 षटकार दाखवले आहेत. 2 चौकार जबरदस्त ताबडतोब बलंदाजी केली. 10 चेंडू मध्ये 33 धावा. धावसंख्या आपण पाहिली तर 58 धावा. 59 धावांचं लक्ष्य असणार ते म्हणजे सापाडे संघासमोर. आता मात्र फलंदाजीत खूप चांगली फलंदाजी दाखवली पाहिजे. गोलंदाजी कशा प्रकारे करतो तो म्हणजे जयनिमान क्रिकेट संघ टायगर संघ. जबरदस्त कमबॅक करून दिले. त्या मात्र सागरनी मी मगाशी म्हणजे सागर एक मिडल ऑर्डर मध्ये खूप चांगला फलंदाज आहे. अष्टपैलू खेळाडू आणि ती अष्टपैलू तो सिद्धता केली आहे. मात्र 33 धावांची ताबडतोब फलंदाजी केली. 10 चेंडूमध्ये 58 धावांचं आपण 58 धावा केल्या. 59 धावांचं लक्ष्य. सामना जेव्हा इथे सुरू होता एक जे साथी समालोचक राहुल भैरेना
मोत्याची आई वीरा देवी कारल्याने उभी हाई डोंगरामंदी आंबे ग जगदंबे ग बोला उद उद जगदंबे ग आंबे ग जगदंबे ग बोला उद उद जगदंबे ग मोत्याची नथी हाई नाकामंदी मंगलसूत्र गल्यामंदी हॅलो धन्यवाद इथे किती मॅरिड आणि अनमॅरिड असं सुद्धा सामना असणार आहे. म्हणजे विलास डोणे यांचा संघ असेल एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला संघ असेल चेतन डोणे यांचा संघ असणार आहे. मॅरिड आणि अनमॅरिड म्हणजे आपल्याला चांगल्या प्रकारचा आपल्याला डीपे सुद्धा येत आहेत. जवळचे मित्र आहेत ते टायगरचे मात्र यावेळेस सामना एन्जॉय करते साधा त्यांना की जेव्हा जेव्हा स्पर्धा तेव्हा त्यांना मला भरपूर शुभेच्छा देतात दीपेश. स्वागत आहे दीपेश तुमचं सुद्धा या दुपार सत्रामध्ये. तर सामन्याकडे तब्बल विचारता गेलं तर 59 डायवीची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. बिग फाईट सामना एका बाजूला सापाडे संघ तर दुसऱ्या बाजूला मैदानावरती विचारता गेलं तर टायगर संघ संदीप कुटारकर रफ्तार का सौदागर पहिला शून्यवरती दरम्यान आपल्या क्षेत्र जज करतोय. चूक होणार नाहीये. सागरने आपलं काम चोखपणे बजावलाय. पुन्हा एकदा असफल पर्यंत नाराज केला आपल्या संघाला. विचार जर केला तर सचिन पाटील बॅक पॅव्हिलियन पुन्हा एकदा असफल ठरला सचिन पाटील मात्र यावेळी जिम्मेदारी घेत नाहीये कारण का भरपूर मोठा सामना असताना पहिला शून्यवरती बाद झालाय. त्यावेळेस नवीन फलंदाज मागच्या सामन्याचा हिरो ज्याने सामना जिंकून दिला होता गणेश भोईर मैदानाच्या आतमध्ये. तर यावेळेस गणेश भोईरला चांगल्या प्रकारचं क्रिकेट दाखवण्याची गरज आहे. तर दुसऱ्या बाजूला संदीप कुटारकर सगळ्यांना चेंडू भिटकावून दिला. मिस टायमिंग शॉट संतोनी पाली जज करतो. जेल खाली आहे. हा जेल खूप महत्वाचा होता कारण का बालूपाली चांगला क्रिकेट दाखवलं होतं फलंदाजाने. तर यावेळेस तेली जातोय टोपी जातोय मात्र अतिरथ फक्त दुपाट ना चौकार 4 धावा. तर यावेळेस विचारायचं केलं तर टायगर संघाने सोडलाय जेल मतलब भरपूर महागात पडेल का यांना हा क्रिकेटचा खेळ कारण का सातत्याने विचार तर पकडो कॅच जीतो मॅचचं समीकरण पकडा कॅच बघितलं मात्र यावेळी जेल सोडला गेलाय. महागात पडेल भरपूर काय कारण का गणेश बोर सारखा एक चांगला विस्फोटक फलंदाज आहे. तुम्ही त्याचा जर जेल सोडाल तर तुम्हाला भरपूर महागात पडेल. येणारा बघितलं गेलं तर आपल्याला या सामन्यामध्ये चांगला क्रिकेट पाहायला भेटणार आहे. अगेन हा चेंडू पंच लाईन बाग ती लाईन चुकीची चेंडू उजव्या स्टिकच्या बाहेर मिलिंडोने आम्हाला सांगतात हा चेंडू खराब आहे लाईन चुकीची. धावसंख्या अजून 1 ने येते. तब्बल 5 धावा दाबालकावरती विचार जर केला तर 59 डावीची गरज आहे. सामना बघतोय मैदानावरती यावेळेस 2 दादा संघ आमने सामने कल्याण विभागातील आपण बघतोय किंवा एका बाजूला सापाडे संघ तर दुसऱ्या बाजूला डोंबिवली विभागातील आपण बघतोय यावेळेस टायगर संघ. सामना अतिशय महत्वाचा असणार आहे. बिग फाईट सामना. गणेश भोईर स्ट्रायकरला फलंदाज संदीप कुटारकर वन्स अगेन जबरदस्त क्रिकेट आपला 2 गोलंदाजी या क्षणाला फलंदाज शाहरुख चित त्रिपला वापरले जात आहेत. बिग विकेट गणेश भोईर बॅक टू पॅव्हिलियन. चिंबोरी 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 सामना असणार आहे मॅरिड आणि अनमॅरिड म्हणजे नक्कीच आम्हाला सुद्धा संधी लागेल. नंबर लागू शकेल आपला बालूबाली तुम्हाला पण संधी असेल तुम्ही घेऊ शकाल कारण का विलास 200 संपर्क साधा आपण
सेकंड आशुड भिडकावून दिलाय, ताकदीचा योग्य तो वापर. चेंडू मात्र बघितले गेले तर आमच्या आयोजकाचा समोर येतोय. चेंडू जातोय तारामंडल मध्ये. षटकार. कागदोपत्री गो माझे आईचा नाव आहे तकबाऱ्यावर. कागदोपत्री गो मामुचे तनु टोकन खातन पैस आजीचे नावान. मामुचे तनु टोकन खातन पैस आजीचे नावान. माणूस घेतन टोकन खातन पैस आईचे नावानं. माणूस घेतन टोकन खातन पैस आईचे नावानं. थँक्यू डीजे. षटकार येतोय. धावसंख्या अजून 6 आणि येईल. धावसंख्या आतापर्यंत येत आहेत 11 धावा धापालक्यावरती. सामना अतिशय आपण महत्वाचा बघतोय. 2 बलाढ्य संघ आमने सामने असताना आपला सामना अतिशय महत्वाचा पाहायला भेटणार आहे. आमचे दिने सुद्धा आम्हाला एन्जॉय करतात. थँक्यू रोशन. तर धावसंख्या धापालक्यावरती दरम्यान अजून 6 येत आहेत. 11 धावा धापालक्यावरती. चांगल्या प्रकारचा क्रिकेट कारण का विचार जर केला तर आघाडीच्या पंधा सचिन पुन्हा एकदा भरपूर लवकर बाद झालाय. मात्र यावेळेस साधा त्यांनी चांगल्या प्रकारचा क्रिकेट दाखवण्याची गरज एका बाजूला विचार जर केला तर आपण बघतोय बिग फाईट सामना. त्याच्यानंतर एक बघितलं गेलं तर एक प्रेक्षणीय सामना आपल्याला पाहायला भेटेल. एक मैत्रीपूर्व लढत. एका बाजूला मॅरेट, दुसऱ्या बाजूला अनमॅरेट. चला आपण जरा वेग कमी घ्या. स्ट्रायकरला पर्यंत मात्र यावेळेस सज्ज होत आहेत किशोर बड्डी बॉय. हा चेंडू शेवटच्या मुळे मॅचच्या बेस गोलला. दरम्यान या धावा असतील डिक्लेअर 2 धावा डिक्लेअर येतात. धावसंख्या धापालक्यावरती अजून 2 येते. तब्बल विचार केला तर धावसंख्या अजून 2 येते. 13 धावा धापालक्यावरती 59 डावीची गरज असताना जरी फलंदाज लवकर बाद झाला असेल मात्र त्याच्यानंतर पूर्णपणे जिम्मेदारी घेतली सातत्याने. जास्त जास्त धावसंख्या धापालकी 13 धावा येत आहेत. विचार केला तर चेंडू बघितलं गेलं तर जातो मैदानाच्या बाहेर. तर लवकर चेंडू मात्र हाणण्याचा आपण प्रयत्न करा आमचे स्वयंसेवक. धावसंख्या बघ 13 धावा आहेत. बघितलं तर 59 डावीची गरज आहे. सामना बघतोय जयन क्रिकेट संघ डायगर विपक्ष सापाडे असा सामना. स्ट्रायकरला किशोर पाटील आहेत. म्हणजे चेंडू भिडकावून दिलाय. ताकदीचा योग्य तो वापर. लॉंग वे. बिग षटकार. गुड शॉट. हरिपदर भरला मथुरचा बाजार न झालाय उशिरा. सोड हरिपदर भरला मथुरचा बाजार न झालाय उशिरा. सोड हरिपदर भरला मथुरचा बाजार न झालाय उशिरा. सोड हरिपदर भरला मथुरचा बाजार न थँक्यू डीजे. झालाय उशिरा. सामना असणार एक मिनिट. तुमचे सुभाष ढोणे यांना विनंती करेन मी आमच्या गावातील मान्यवर सुभाष ढोणे यांना विनंती करेन की सुभाष अनपिकीचा कौल करायचा आहे. एका बाजूला उसरकर संघ तर दुसऱ्या बाजूला असणार आहे जुनी डोंबिवली संघ. तर धावसंख्या धापालकी पहिल्या षटकाच्या नंतर येते. तब्बल विचार जर केला त्या षटकानंतर धावसंख्या धापालकी होते तब्बल 19 धावा धापालक्यावरती. चला जर वेग कमी घ्या टायगर संघ. तलाठी साहेब आहेत सुभाष ढोणे यांच्या सुभाष स्थानबिकीचा कौल केला जातोय. स्थानबिकीचा कौल मात्र जातोय
विशाल पुन्हा नाणेफेकीचा गोलमध्ये जिंकतोय. सामना 4 षटकाचा असेल. मग क्षेत्ररक्षण स्वीकार तुम्हाला 4 फ्रेश गोलंदाज वापरणं अनिवार्य असणार आहे. 4-4 वर सागर पाटील हा चेंडू खराब फेकलाय. चुकीला माफी नाहीये. मिड विकेट झोन क्लिअर करतोय. दमदार स्ट्रोक षटकार. आरती पुजारी नाही देऊलाला हाका मारी बबन बंधवाला ना बंधवा ही माझी आरतीला हाका मारी. बघितलं गेलं तर मैदानावरती फलंदाज निखिलने बॅटचा पेस कोल्हाय. 25 धावा धापालकावरती अफलातून क्रिकेट टीट फॉर टॅट जशाच तसं उत्तर मैदानावरती येत असताना पण बघतो अतिशय चांगल्या प्रकारची या दरम्यान फलंदाजी होती. जबरदस्त क्रिकेट अफलातून क्रिकेट. कारण का 59 गरज असताना मात्र यावेळी सुरुवात थोडीशी खराब झाली. कारण का सचिन पाटील लवकर बाद झाला आणि त्याच्यानंतर जिम्मेदारी घेतली मैदानावरती किशोर पाटील. नक्कीच त्यांचा बड्डे सातत्याने त्यांचा चांगला दिवस आहे. तेवढीच चांगली फलंदाजी करतात. स्ट्रायकरला निखिल सेकंड हा चेंडू ऑन साइडला घेऊन क्षेत्ररक्षण जज करतो तोपर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण स्क्वेअर द विकेट. त्या दरम्यान फलंदाज बाद झालाय. निखिल बॅक टू पॅव्हिलियन. रघुवीराची गाडी आली मनीषा बघून जागी झाली गाडीवाले दादा थांबला रे थांबला माझा गवळी दादा चालला मुंब्रा देवी जतरला माझा गवळी दादा चालला मुंब्रा देवी जतरला. एवढीच आहे. अजूनही 16 चेंडू शिल्लक आहेत आणि 34 धावेची गरज आहे. सामना अजूनही आपण बघितलं तर बॅलन्स आहे. कारण का अजूनही मैदानामध्ये किशोर पाटील आहेत. अतुल सारखा एक चांगला फलंदाज झाला मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज मात्र विचार केला तर बाद झालाय. यावेळेस निखिल बाद झालाय. 4थ्या क्रमांकाचा फलंदाज अतुल जातो मध्ये अतुल पाटील. स्ट्रायकरला किशोर पाटील. अजूनही मात्र बघितलं गेलं 16 चेंडू 34 धावेची गरज आहे. कारण का मागच्या सामन्यामध्ये सातत्याने संकट मोचक म्हणून एक चांगल्या प्रकारची फलंदाजी केली होती गणेश भुईरने. तर यावेळेस गणेश भुईर मैदानाच्या बाहेर आहे. दरम्यान आता विचार केला जिम्मेदारी घेईल का किशोर पाटील आणि मात्र अतुल पाटील. दोघांनी एक चांगली जिम्मेदारी घेतली. दोघांनी चांगला कॉम्बिनेशन चांगली पार्टनरशिप झाली. तर आपण सामना शेवटच्या षटकापर्यंत चांगल्या प्रकारचं क्रिकेट पाहायला मिळेल. कारण का दोन्ही संघ चांगले आहेत. एका बाजूला बघतो आपण कल्याण विभागातील असा पाटील संघ, तर दुसऱ्या बाजूला बघतो आपण डोंबुल विभागातील हा टायगर संघ. सागर पाटील वन सेकंड पुन्हा एकदा. सेकंड हा चेंडू पुलक्याचा प्रयत्न होता. हा चेंडू संपर्क अजिबात नाही. कारण का चेंडू पडल्यानंतर अजिबात टेकअप होत नाहीये. ज्या रिझननी फेकला होता त्या लाईननी फेकला होता त्याच लाईनने जातो. किपरच्या पाठीवर मिसफील झालं. तर बॅकअप चांगलं दावेदार नाहीये. डॉट बॉल. धावसंख्या स्थगित. धावसंख्या दाबालक तब्बल 25 धावा दाबालकावरती. समीकरण पुन्हा एकदा बदलणार आहे. येणारे 15 चेंडू अजूनही 34 धावेची गरज आहे. 15 चेंडू 34 धावेची गरज. आपण सामना बघतोय अजूनही बॅलन्स दुपारचं आपण सत्र बघतोय. रगरगत्या उन्हामध्ये हा सामना. हा चेंडू खराब फेकलाय. ऑन साईडला भिडकावून दिलाय. लॉंग ऑन झोन क्लिअर करतोय शिवसेना षटकार. रातीने में एक दो जाल रे फंस गई जल मछली अरे कीने में एक दो जाल रे फंस गई जल मछली अरे कीने में एक दो जाल रे फंस गई जल मछली अरे कीने में एक दो जाल रे. थँक्यू प्लीज. तर यावेळेस धावसंख्या अजून 6 येते. धावसंख्या दाबालकावर तब्बल 31 धावा दाबालकावरती. समीकरण अजूनही 14 चेंडू आणि 28 धावेची गरज आहे. 14 चेंडू 28 धावेची गरज. सामना अजूनही बॅलन्स. प्रत्येक चेंडू मागे 2-2 धावेची गरज आहे. तर सातत्याने आपण बघतोय चढ आणि बदल चढ उतर सामन्यामध्ये बघतोय आपण. थरार नाट्य परिस्थितीला सामना सातत्याने बघतोय आपण. रंग बदलतो सामना. किशोर वन सेकंड हा चेंडू ऍक्शन रिप्ले मैदानावरती. जबरदस्त क्रिकेट आपल्यातून क्रिकेट. भगवा षटकार. थँक्यू डीजे. ऋतिक डोणे जर कुठं असेल तर आपण लवकरात लवकर संपर्क साधा आमच्याशी. ऋतिक डोणे पण कुठं असेल तर लवकरात लवकर संपर्क साधा आमच्याशी. तर समीकरण पुन्हा एकदा बदलतोय. कारण का वेळ बदलते पुन्हा एकदा. येणारे 13 चेंडू आणि 22 धावेची गरज आहे. किशोर वन्स अगेन हा चेंडू भिडकावून दिलाय. चेंडू भरपूर उशीर मात्र हवेमध्ये जज करतो क्षेत्ररक्षक. संतूर चूक करतोय. दरम्यान अजून एक चौकारे 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 चौकारे. सुरेश दादाला की उत्ताने रवी कंदाले सुरेश दादाला की उत्ताने
थँक्यू डीजे. सुनील मडवी यांच्याकडनं मात्र किशोरसाठी पारितोषिक आले 100 रुपयाचं. बर्थडे बॉय मात्र समीकरण 12 चेंडू 18 धावेची गरज आहे. 12 चेंडू अजूनही 18 धावेची गरज आहे. जर विचार केला तर नक्कीच अभिजित ठाकूर म्हणजे छोटे आणि मात्र 6 चेंडू 6 षटकार आपण बघितले मात्र सातत्याने हा सुद्धा एक नवीन विक्रम पेंदरच्या मैदानावरती. समीकरण असणारे येणारे चेंडू शिल्लक आहेत या दरम्यान 12 आणि दावा हवे जिंकण्यासाठी बघितले तर फक्त आणि फक्त 18 धावेची गरज आहे. सामना कुठून कुठे आला बालू पाटील, कारण का जेव्हा म्हटलं तर बघितलं गणेश भोईर बाद झाला त्याच्यानंतर जिम्मेदारी घेतली किशोरने, कारण किशोर एक चांगला फलंदाज आहे मात्र या क्षणाला एक चांगल्या प्रकारची फलंदाजी दाखवायची होती आणि आपल्यामध्ये असलेला आत्मविश्वास सातत्याने झलकवलाय. सध्या चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपण दाखवलाय, कारण का सामना जवळ येऊन ठेपलाय. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी तब्बल 18 धावेची गरज आहे. 2 षटकाचा खेळ संपलाय आमचे डीन्स बेकर मैदानाच्या बाहेर आणि तब्बल धावसंख्या दाबळ त्यापर्यंत येत आहेत 41 धावा दापलकावरती. वीरेंद्र पाटील मात्र यावेळेस गोलच्या बराबरती 12 चेंडू अजूनही 18 धावेची गरज आहे. सामना मैदानामध्ये अजूनही बॅलन्स आहे, कारण का इथनं अजूनही कमबॅक करू शकेल मैदानामध्ये टायगर संघ, कारण का अजूनही वेळ गेली नाहीये. तुमच्याकडे भरपूर वेळ मात्र यावेळेस तुम्हाला स्वतःमध्ये असलेला टॅलेंट क्रिकेटचा दर्जामध्ये तुम्हाला यावेळेस मैदानात दाखवायचा आहे. स्ट्रायगरला अतुल पाटील हा चेंडू सापड्याने घेऊन काढला. चेंडू जातो दरम्यान बॅकफुट पॉइंटला क्षेत्ररक्षक या दरम्यान दिनेश कुटारकर तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल येते, कारण का जास्त स्ट्राईक रुटेट होईल, कारण का किशोर पाटीलचा बल्ला जबरदस्त बोलतोय, कारण का त्याचा वाढदिवस आहे. मात्र आज भरपूर चांगला क्रिकेट आजचा दिवस त्यांच्यासाठी अतिशय चांगला जातोय, कारण का चांगल्या प्रकारची फलंदाजी त्यांचा बल्ला अतिशय चांगल्या प्रकारचा बोलतोय. आजच्या दिवसामध्ये 10 का दम दाखवलाय. समीकरण चेंडू असतील शिल्लक 11 आणि जिंकण्यासाठी 17 धावेची गरज. चेंडू दरम्यान बॉल आला, चेंडू किपरच्या पाठी गेलाय. चेंडूची फील्ड होईल शॉट पाणी झोनला क्षेत्ररक्षक दरम्यान देत आहेत सुशील पाटील बड्डे बॉय. तोपर्यंत अजून एक धाव येते, धावसंख्या अजून एक येईल. 43 धावा दापलकावरती अजून 16 धावेची गरज आहे. पण बघतोय विचार जर केला सातत्याने चांगल्या प्रकारचा आपण क्रिकेट नेट टू नेट फाईट सामना जवळ येऊन टेपला, कारण का किशोर पाटील जबरदस्त फलंदाजी केली, वापसी करून दिली. 59 धावा चेस करत असताना चांगलं क्रिकेट. चेंडू शॉर्टआर्म चेंडू होता, चेंडू पडल्यानंतर असं बघितलं गेलं होतं टेकअप झाला. तोपर्यंत चेंडूची फील्ड होती सिलिमिड आपला, तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल येते. धावसंख्या अजून एक नेल. तब्बल 44 धावा दापलकावरती अजूनही 15 धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 9 धावा आहेत 15. 9 चेंडू 15 धावेची गरज. चेंडू किशोरसाठी तुम्ही किशोर पाटीलला जास्त उशी शांत ठेवू शकत नाहीये, कारण किशोरचा झेल सुद्धा सोडला होता संतोनी पाटीलने. अजून एक दमदार स्ट्रोक शिवसेना षटकार. थँक्यू डीजे. 50 कंप्लीट 50 धावा दापलकावरती दरम्यान येत आहेत. समीकरण यावेळेस विचार जर केला तर 8 चेंडू आणि फक्त 9 धावेची गरज आहे. सामना जवळ येतो, कारण का सातत्याने फलंदाजी जेल सोडला. मी म्हटलं सध्या तुम्हाला जेल पकडायचं असतं. सध्या तुम्हाला क्रिकेट तुम्ही जेव्हा खेळा तुम्हाला मात्र सातत्याने तुम्ही चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण दाखवला तर तुम्हाला मात्र यावेळेस चांगलं बेनिफिट मिळतात. यावेळेस स्वतः बॅकफुटला टायगर संघ. चेंडू खरा फेकलाय, पुण्याला भिडकावून दिला ऑन साईडला. ऍक्शन रिप्ले मैदानावरती अजून एक दमदार स्ट्रोक. सामना खुला केलाय यावेळेस मैदानावरती किशोर पाटीलने. गुड शॉट. तब्बल 43 धावांच्या आतापर्यंत धुव्वाधार फलंदाजी. दरम्यान हा चेंडू बघितला गेला तर 7 षटकारांनी एक चौकार दाखवून षटक क्रमांक संपले गेला. या दरम्यान तिसरा आणि धावसंख्या दाखल आतापर्यंत विचार येत आहेत 56 धावा दापलकावरती. फक्त 3 धावेची गरज आहे. 6 चेंडू 3 धावेची गरज. यापुढे सामना असणार आहे. तर समीकरण असणार आहे
येणारे चेंडू शिल्लक असतील 6 आणि जिंकण्यासाठी फक्त 3 धावेची गरज आहे. सामना खुला केला डबल आतापर्यंत 45 धावेची दुवादार फलंदाजी 43 धावेची एक दुवादार फलंदाजी केली. फक्त पहिल्यांदा 6 षटकार आपण बघितले त्याच्या बॅटमधून, एक चौकार. दिनेश हा चेंडू ब्लॉक हॉल होता. एक्स्ट्रा उद्ध्वस्त फलंदाज बाद. जुगाराचे पायी सोन्याचा संसार किती गेला खड्ड्यात, जुगाराचे पायी सोन्याचा संसार किती गेला खड्ड्यात. नको बदामची राणी ना बदामचा बच्चान एकटा आणि गुलाब, नको बदामची राणी ना बदामचा बच्चान एकटा आणि गुलाब. नाही हात थँक्यू डीजे. दरम्यान एक वेगळा संगीत आपण बघितला जगदीश पाडे यांचा, कारण का बघितलं तर नवीन नवीन संगीत आपण बालू पाडे सातत्याने, कारण का आताच्या प्रेक्षकांचा एक सर्वात आवडता लोकप्रिय संगीत बघितलं गेलं तर बाई वाड्यावर या, कारण सातत्याने या संगीताला मात्र भरपूर प्रेम लाभलाय. तर तेच संगीत आपण नक्कीच रिजे मास्तर आपल्याला ऐकू दिलंच, कारण सातत्याने विचार जर केला तर या संगीताना भरपूर प्रेम एक भरपूर प्रेक्षकांनी मात्र सातत्याने भरपूर प्रेम दिले आणि नवीन नवीन बघितलं तर आपल्याला संगीत सुद्धा ऐकायला भेटतं रिजे मास्टरच्या माध्यमातून. हा चेंडू महेशसाठी बॉडमॅचा थोडासा वापर केला. चेंडू तो स्वेट्स लेग झोनला, तोपर्यंत सिंगल येते लेग बायच्या माध्यमातून. पंचाम सांगतात मिलिंद धोनी, तो पण धावसंख्या अजून एक नेल. 57 धावा धापलकावरती, 4 चेंडू 2 धावेची गरज आहे. 4 चेंडू 2 धावेची गरज आहे. त्यावेळेस बघितलं तर प्रल्हाद पाटील मी प्रल्हाद ढोणेकरांना जेल जर सोडला नसता टायगर संघाने तर काहीतरी वेगळं समीकरण असतं, मात्र यावेळेस जेल सोडला गेला आणि त्याच्यानंतर किशोर पाटीलचा बल्ला जबरदस्त बोलला, कारण का त्यांचा आज वाढदिवस आहे आणि चांगल्या प्रकारची फलंदाजी आजचा दिवस त्यामध्ये भरपूर चांगल्या प्रकारचा गेलाय. सातत्याने या क्षणाला गरज संकट मोचक म्हणून त्यांनी आज काम बघितलं आपल्या संघासाठी. असं की ना चेंडू ऑन साईडला घेऊन काढल्यापर्यंत जेल सोडलाय. दोघांचा वाढदिवस आहे, कारण का सातत्याने जास्त नाराज करणार नाही सुशील. बघितले गेले तर किशोरला तोपर्यंत स्कोरची लेवल होती, पण तुम्हाला एक धाव कंपल्सरी बनवायची आहे, कारण का चेसिंग कंपल्सरी असणार. 3 चेंडू एका धावेची गरज आहे. चेसिंग तुम्हाला कंपल्सरी करावं लागेल, स्पर्धेचा नियम आहे. विकेट टॉसला अजिबात महत्व नाहीये, चेसिंगला खूप महत्व दिलं गेलंय. चला उसर्ग संघ आपण सुद्धा येऊन थांबायचं इकडे, क्षेत्ररक्षण असणार आहे. महेश हा चोटी पिटकावून दिला. महेश टायमिंग शॉट आहे, क्षेत्ररक्षक जज करतोय. जेल घेतला गेलाय. फलंदाज बाद. 2 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. गरज आहे, तुम्हाला एक धाव कंपल्सरी बनवायची आहे. स्पर्धेचा नियम कसा त्याने बघतो. या क्षणाला इथनं सामना टर्न होईल का, कारण की मी आधीच म्हटलं होतं सरडा राजनीती आणि क्रिकेट या 3 गोष्टींमध्ये कधी विश्वास ठेवू नका. कोणत्या क्षणाला रंग बदलतील, असा रंग बदलणं आपण बघतो. क्षणाला आपण बघतोय क्रिकेटचा थडा बघतोय त्या मैदानावरती, कारण का 2 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. सामना शेवटच्या चेंडूपर्यंत नेऊन ठेवेल का दिनेश कुटाळकर, कारण का बघितलं आपण बघतो 6 चेंडू 3 धावेची गरज असताना सामना 2 चेंडू 1 धावेपर्यंत आलाय. स्ट्रायकरला आहेत किशोर, कारण का क्षेत्ररक्षक बघू शकाल. सिलिमिट ऑन सिलिमिट ऑफ, शॉर्ट स्क्वेअर लेग. दरम्यान बघितलं गेलं तर सामना संपला गेलाय, सामना जिंकलाय मैदानावरती. यावेळेस सापाडे संघाने सामना जिंकलाय. नक्कीच या सामन्याचा हिरो असणारे सातत्याने जबरदस्त आपण क्रिकेट बघितला, आपल्यातून आपण क्रिकेट बघितला मैदानावरती. विचार जर केला तर 13 चेंडू आणि तब्बल 45 धावेची एक मॅच विनिंग फलंदाजी, 6 षटकार आणि 1 चौकार आपण बघितला किशोरच्या बॅटमधून, किशोर पाटीलच्या बॅटमधून. आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट या सामन्याचा किशोर पाटील.
जोडीचे आमचे बालू शेठ मान्यवर आहेत खरडचे शुभ आगमन झालाय तर नक्कीच याच्या आमच्या व्यासपीठावर तुमचा योग्य तो सन्मान केला जाईल ते 100 पारितोषिक सचिन साठी माफ करा 100 पारितोषिक किशोर साठी आणि कोणासाठी सचिन साठी पारितोषिक 100 घेऊन जा आपण आणि मॅन ऑफ द मॅच सामन्याचा असणार आहे किशोर आपण यायचे आमचे बालू शेठ करडचे याने विनंती असेल की आपण शुभ असते पुरस्कार द्यायचे आपण मॅन ऑफ द मॅच मात्र या दरम्यान पुरस्कार द्यायचे आपण आणि कॅश प्राइज 100 रुपयाचा किशोर बाडीला मग किशोर बाडीच्या माध्यमातून आपण चांगल्या प्रकारची फलंदाजी बघितली दरम्यान सामना जिंकलाय मैदानावरती अरुण कदम सुद्धा नक्कीच बघितले तर कारण कॉमेडीच्या बुलेटिन मध्ये बघितले गेले तर आपण त्यांना भरपूर बघितले टीव्ही वरती मात्र तुम्ही आज उद्याच्या दिवसामध्ये तुम्ही मात्र त्यांना आमच्या व्यासपीठावरती बघू शकाल अरुण कदम एक चांगला या तुम्हाला चांगल्या प्रकारचे